तर आता यापुढे मराठी अभिजात भाषा सन्मान दिन सुद्धा साजरा करण्यात येणार आहे। 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा सन्मान दिन साजरा करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी 225 कोटींची तरतूद ही राज्य सरकारने या अर्थसंकल्पात केलं असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी सांगितलं। माय मराठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो। या पुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल।